शाखा प्रमुख सन्माननीय सचिन शेठ काळन यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस कंप्लीट करतोय। दरम्यान मॅच कडे वळणार आहोत। म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं। इथे लढावं लागणार आहे कारण 60 धावा धावफलकावरती आहेत आणि 60 धावा चेस देखील करायच्या आहेत। पहिला चेंडू जर पाहिला तर पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज होईल बाद। पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होतं धावबादच्या स्वरूपात। फलंदाज बाद, पहिला झटका लागतोय नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला विकेटचं पतन। जेवायला बसावं, पहिल्याच घासाला लागावं खडा, अगदी त्याप्रमाणे इथे पहिला विकेट पडतोय धाबाच्या स्वरूपामध्ये। कदाचित फेकी इतकी चांगली होती, गोलंदाजाने चेंडूला अडवलं नसतं तरी देखील एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू होता, तरी देखील फलंदाज धावबाद झाला असता। फलंदाज सध्याच्या स्थितीला नवीन आपल्याला पाहायला मिळेल विकी येतोय, योगेश याला परतावं लागतंय माघारी। विकी स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल तर महेंद्र जो मात्र स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय। इथे देखील फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये। बॅकफुट वरती पूर्ण प्रकारे नक्षत्र 11 चौदरपाडा संघ। दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता, फलंदाज बाद होईल। अप्रतिम असं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली मानवच्या माध्यमातून। मानव म्हटलं तर त्याच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे, सातत्याने अंडर 24 असेल, त्यानंतर एक गाव एक फॉर्मॅट असेल खेळण्याचं, त्याच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे। अगदी मी म्हणत होतो अंडर 24 चॅम्पियनशिप होती, त्यामध्ये देखील मानवच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली होती। विनय आय थिंक त्यावेळेस फिरायला गेला होता। जयेश शेलार खूप चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी केली होती। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता, थोडासा पडल्यावरती अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं, चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय, डॉट बॉलची समाप्ती होईल। यानंतर होणारी मॅच एका बाजूला योगेश 11 आमने विपक्ष एनके स्पोर्ट्स खांडवळ। टॉस जो मात्र हर्षने जिंकला, अर्थात एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाने टॉस जिंकला, पारंपरिक पद्धतीने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी योगेश 11 आमने या संघाला। दरम्यान मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा बघतोय ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, फिल्डिंग चांगली झाली। एसटी रक्षक पियुष आपल्याला पाहायला मिळतील एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये। पियुष म्हटलं तर त्याला देखील खूप सारा अनुभव आहे। एक धावची मात्र कंप्लीट होतीये, 3 धावा धावफलकावरती आहेत। 60 धावांचं टार्गेट आहे आणि त्याला चेस करत असताना कुठेतरी दमछाक होती नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाची। आपण पाहतोय बॅटची कडा, कट अँड कॉट बाय द कीपर, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन होतोय, झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरा। 3 या आकड्यावरती नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला अजय बॅक टू दी पवेलियन। तीन या आकड्यावरती तिसरा झटका लागतोय। मयूर जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे, अप्रतिम गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते। एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। विशाल येतोय 5व्या क्रमांकावरती, पूर्ण प्रकारे दमछाक होतीये सध्याच्या स्थितीला नक्षत्र 11 चौदरपाडा
आपल्या संघाची आपण पाहू शकतो लिफ्टी बॅटर आहे सध्याच्या स्थितीला विशाल स्ट्रायकर एंड वरती चांगला चेंडू पाहायला मिळाला ऑफकट केलेला चेंडू आपण पाहू शकतो पडल्यावरती थोडासा बाहेर निघला एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती 3-3 अशी धावसंख्या पाहायला मिळेल येणारे 18 चेंडू 19 सरासरीने 57 धावेंची गरज असेल अजूनही नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाची समाप्ती होती येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 19 सरासरीने 57 धावांची गरज बॉलिंग मार्क वरती स्पेल मधील पहिले सांघिक कुठेतील या दुसऱ्या षटकामध्ये मानव पाहायला मिळतोय जर्सी नंबर 13 मध्ये दुसऱ्या बाजूला आता गिअर चेंज जो मात्र करावा लागणार आहे कारण 3 धावा धावफलकावरती आहेत 57 धावांचं टार्गेट अजूनही चेस करायचे 57 धावा जर बनवायच्या असतील तर प्रति षटकामागे 19 2 ते 3 मोठे फटके येणाऱ्या दोन्ही षटकांमध्ये येणं गरजेचं आहे अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते अगदी त्याप्रमाणे मॅच हातातून कशी सरकेल ते समोरच्या संघाला देखील कळणार नाही बॉलिंग मार्क वरती मानव पाहायला मिळतोय जर्सी नंबर 13 मध्ये स्ट्रायकर एंड वरती फलंदाज देखील तयार आहे यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय चांगला चेंडू होता डॉट बॉलची समाप्ती होईल षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं मानवच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळाला अँगल सोबत चेंडू पडल्यावरती गुड लेंथ वरती हिट झाला आणि त्यानंतर बाहेर निघाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय डॉट बॉलची समाप्ती होईल गोलंदाज तयार पुन्हा एकदा इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल मानव येतोय कॅच होती कंप्लीट फलंदाज होईल बाद विकेटचं पतन होतोय चौथा झटका लागतोय नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला बॅटिंग केली 2 मोठमोठे फटके जे मात्र त्यांनी मारले यावेळेस चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्यासोबतच दिशेन चेंडू सो मात्र आपल्याला पाहायला मिळाला पंचांचे दोन्ही यात समांतर धाव असेल अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे
4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत. इथे फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा, संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय षटकार येतोय फलंदाज विकेशच्या बॅट मधून. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज. 13 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. समीकरण थोडस पाहायला गेलं तर प्रिन्स 11 पीसी या संघाच्या बाजूने आहे, परंतु नक्षत्र 11 चौदरपाडा संघ हा देखील तितकाच बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फलंदाजाने. एसट्या दाखवल्या आणि मानवने ते एसट्या वाकवल्या. विकेटचं पतन होतोय. झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये 5वा. अर्धी टीम जातीये पवेलियन मध्ये. नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाची. फलंदाज बाद. विकेटचं पतन. संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे पूर्ण आणि त्यांच्या माध्यमातून चांगली अशी मॅनेजमेंट पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 50 धावांची गरज. 50 धावांची गरज आहे. पियुष येतोय तिसऱ्या षटकामध्ये. 50 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 25 सरासरी प्रति षटकामागे आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल आलाय मानव आणि मानवच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. 10 आकड्यावरती 6वा झटका लागतोय नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला. समीकरण येणारे 11 चेंडू 50 धावांची गरज. धीरज भोईर आमच्या सोबत जोडले. ते देखील चर्चेत असलेला विषय आहे, त्याचा देखील कौतुक होणं गरजेचं आहे. 11 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज. नवीन फलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच उल्लेख करत होतो ग्रामीण टेनिस क्रिकेटचं. तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पोहोचवली जाते. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. ॲज अ ऑपरेटर आपल्याला धीरज भोईर पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 पाहायला मिळेल. एक धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. इथे पंचांकडे कटाक्षर टाकण्यात येतोय. पिचिंग आउटसाइड होती असं पंच सांगतायत आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होईल. 49 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 49 समीकरण
पूर्ण प्रकारे प्रिन्स 11 पीसे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती पियुष. इथे फटका अप्रतिम आहे. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूचा संपर्क आणि त्यानंतर बॉल करतोय हवाई सफर. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून येत अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार येतोय. 6च्या मदतीने टीमची टोटल 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकामधील शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज. 8 चेंडू 43 असं समीकरण पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे मानव. सो मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना पियुषच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे देखील फटका अप्रतिम आहे. हाफ एम जॅक केलाय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे. अजून एक मोठा फटका. दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. टीम हरडल घ्यायचं नाहीये. प्रिन्स 11 पीसी टीम आपण टीम हरडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल 23 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय 6 चेंडू 37. शुभम जो मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल तर येत्या काळामध्ये अजून एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. कांबाकर चषक. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 30,000, चतुर्थ 5वे व 6वे क्रमांकाचे पारितोषिक जे मात्र प्रत्येकी 20,000 असेल. एंट्री फी जी मात्र 10,000 आहे. इच्छुकांनी नक्की संपर्क साधू शकता. इथे आपण पाहतोय 1 धावची मात्र एक्झिक्यूट केली जाते सिंगलच्या मदतीने. 24 धावा धावफलकावरती 36 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे वर्चस्व प्रिन्स 11 पीसी या संघाचे पूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये देखील 60 धावा ज्या मात्र बनवल्या होत्या. यावेळी डॉट बॉल येतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. पडल्यावरती थोडासा हात निघाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती शुभम आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना चौकार येतोय. मध्ये 32 धावांची गरज आहे. तीन चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद.
समीकरण येणारे 2 चेंडू, 32 धावांची गरज. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, पहिल्या फेरीतील जे संघ जिंकले त्या सर्वांनी समालोचन कक्षाजवळ यायचे. विनंती असेल जे मात्र जय जोटिंग देवरुंग असेल, त्यानंतर विरेन स्पोर्ट्स भावाळे असेल, योगेश 11 आमने ब टीम असेल, आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचे. लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र आपण 5व्या मॅचच्या वेळेला करणार आहोत. 5वी मॅच जशी सुरू होईल तसा आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र करणार आहोत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे फक्त औपचारिकता मॅच मध्ये. आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झाला होता. एक्सपेक्टेड केलं फलंदाजाने, त्यापेक्षा जास्त उसळी चेंडूला प्रदान झाली. डॉट बॉलची समाप्ती होईल फक्त औपचारिकता शिल्लक मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 32 धावांची गरज. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे प्रिन्स 11 पीसे या संघाने. अभिनंदन प्रिन्स 11 पीसे. हार्ड लक टफ लक. नक्षत्र 11 चौदरपाडा. दोन्ही टीम्सना विनंती आपण लाईनअप करायचंय, शेक हँड करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचंय. अप्रतिम कामगिरी जी मात्र सर्वच गोलंदाज आणि फलंदाज प्रिन्स 11 पीसे या संघाच्या प्लेयर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु 12 चेंडूंमध्ये वैयक्तिक 29 कॉन्ट्रीब्युशन ज्या फलंदाजाने केलंय